नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक आज झालेला पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे पेपर होता आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न असा होता, पाचगणी हे ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, सर्वांना माहीत आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, SI पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, SI या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक हे वॅट आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम आता किती करण्यात आलेली आहे? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम आता कितीपर्यंत करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम आता 10 लाखाहून 15 लाख करण्यात आलेली आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 असेल। दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम पहिले 10 लाख होती, आता ती 15 लाख एवढी करण्यात आलेली आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 4 पहा, खानदेशामध्ये तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा, खानदेशामध्ये तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामधला अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा, महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजेच नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामधला सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 आहे, भाकरा नांगल ही भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतामध्ये एकूण वनक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे? बघा, भारतामध्ये एकूण वनक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे? बघा, भारतामध्ये एकूण वनापैकी 52% बघा विद्यार्थी मित्रांनो, 52% वनक्षेत्र हे हिमालयामध्ये ते वनक्षेत्र आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पहा, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा एक ग्रंथ आहे, हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा एक ग्रंथ आहे, तो ग्रंथ कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? विद्यार्थी मित्रांनो, एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी तो लिहिलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा, मानवी समता हे एक मासिक आहे, हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा, मानवी समता। विद्यार्थी मित्रांनो, मानवी समता या नावाचं मासिक हे महर्षी कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केलेलं मासिक आहे। बघा, प्रश्न क्रमांक 9 पहा, सन सिटी असे खालीलपैकी कोणत्या एका शहराचं टोपण नाव आहे? बघा, सन सिटी असे खालीलपैकी कोणत्या एका शहराचं टोपण नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सन सिटी कशाला म्हणतात, कोणत्या शहराला म्हणतात सन सिटी? तर सन सिटी असे जोधपूर या शहराला सन सिटी असे म्हणतात, त्याचं टोपण नाव आहे। बघा, सन सिटी म्हटलं की जोधपूर या शहराला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती कोणती एक समिती आहे? बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती कोणत्या प्रकारची एक समिती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधित समिती ही राज्याचलय समिती यांच्या संबंधीची ती समिती आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पहा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा
रोग आहे बघा. कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे? जीवाणू आहे, विषाणू आहे, कवक आहे. बघा, कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे? कुष्ठरोग. तर कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा तो एक रोग आहे. प्रश्न क्रमांक 12 बाबा, खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते? बघा, खालीलपैकी कोणत्या एका जीवाणूमुळे दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते ते जीवाणू आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं उत्तर करेक्ट आहे. लॅक्टोबॅसिलस हे एक जीवाणू आहे, यांच्यामुळे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर हे होत असते. बघा, लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू आहे, त्याचं दुधाचे रूपांतर दह्यामध्ये होत असते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 13 पहा. सिन्नाबार हे पुढीलपैकी कशाचं धातू आहे? बघा, सिन्नाबार हे पुढीलपैकी कशाचं धातू आहे? सिन्नाबार. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिन्नाबार हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आहे. सिन्नाबार हे पाराचं धातू आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आहे. सिन्नाबार हे पाऱ्याचं धातुक आहे. पुढचा प्रश्न पहा, संगर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा. बघा, संगर या ठिकाणी शब्द होता, तर संगरचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. संगर. बघा, संगर म्हणजे काय असतो? युद्ध असतो, लढाई. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य उत्तर आहे. संगरचा योग्य अर्थ लढाई या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. पुढचा प्रश्न पहा, पयोधर असा या ठिकाणी शब्द विचारला. बघा, पयोधर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा होता. बघा, पयोधर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? पयोधर. बघा, पयोधर म्हणजे काय असतो? ऑप्शन क्रमांक 3 ढग या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. बघा, प्रश्न क्रमांक 16 आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा, आपल्यासमोर वाक्य आहे, सर्वांनी शांत बसावे. वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. सर्वांनी शांत बसावे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी शांत बसावे या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 उत्तर आपलं करेक्ट आहे. अकर्मक भावे या प्रकारचे म्हणजे या वाक्याचा प्रयोग आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारला आहे? पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं. बघा, पुढील शब्दापैकी आपल्यासमोर 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. भाववाचक नाम. बघा, विशिष्ट, गोड, मोठा, शांतता. भाववाचक नाम कोणता? तर शांतता हे या ठिकाणी भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, अंदमान व निकोबार या द्वीपसमूहा अंदमान आणि निकोबार हे बेटे कोणत्या एका समुद्रामध्ये आहेत? बघा, अंदमान आणि निकोबार हे बेटे कोणत्या एका समुद्रामध्ये आहेत? बघा, अंदमान व निकोबार. बघा विद्यार्थी मित्रांनो, अंदमान आणि निकोबार हे बेट बंगालच्या उपसागरामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपलं उत्तर करेक्ट आहे. अंदमान आणि निकोबार ही बेटे बंगालच्या उपसागरामधली ती बेटे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे 17,000 पेक्षा मोठी पोलीस भरती येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 10,000 प्रश्नांचं एक PDF आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागे झालेले आणि अतिसंभाव्य त्यामध्ये आपण प्रश्न ॲड केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर ते PDF कोणाला घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल. तुम्ही व्हॉट्सॲपवर संपर्क करू शकता. या ठिकाणी तुम्हाला लगेच दिले जाईल. तुम्हाला त्यासोबत चालू घडामोडी असतील, नोट्स असतील, बाकी तुम्हाला सर्व या ठिकाणी दिले जातील. फक्त आणि फक्त 99 मध्ये.